पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते। आज आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मासे पाहणार आहोत। हे पहा कसे मासे आहेत, त्यांची किती मोठी काडकीसारखी शेपटी आहे का काय माहिती नाही, पण किती मोठी आहे आणि त्याचा कलर पहा कसा आहे। आणि एक विमानासारखं मासे पण आलंय आणि हे बघ कसे उडतात। पुढे आपण वेगळ्या पद्धतीचे मासे पाहणार आहोत। हा बघ कसा आहे, झिंगा प्रकार आहे काय माहिती नाही, पण माशाचाच प्रकार आहे। तिथून असं झाड होतं आणि झाडामध्ये होते ते। हे बघ किती छान मासे आहे। पाण्यामध्ये झाड होतं आणि त्याच्यामध्ये ते जायचे, झाडामध्ये घुसून जायचे पूर्ण। हे बघ कसा बनवला आहे, तयार केला आहे। व्हाईट व्हाईट त्याच्यावर चट्टेसारखे होते आणि खूप मोठे मोठे मासे होते। अर्णवने मी अभिराजन ते एक फोटो काढत होतो इथं। ते पहा कसे साप कसे राहतात तसे आहेत मासे। हा पहा हा वेगळाच प्रकार आहे। आणखी वाटत नाही का ते मासे आहेत, त्याला पंख वगैरे माशांना। ते बघ कसे चालतात ते मासे। हे पाच चापटे मासे आता, आणि खाली पण आहेत थोडे छोटे छोटे। हे पहा किती छान मासे, येलो कलरचे वेगवेगळे प्रकारचे मासे। हे पहा इथे तर भरपूर छोटे छोटे मासे आहेत। आम्ही इथं फी भरून आणि पाहायला आलो होतो। इथे नाही का शेरडे आहे, कोणी सरडा म्हणता कोणी काय म्हणता। हे पहा त्यांना दाणे वगैरे टाकले, पाणी वगैरे ठेवले प्यायला, हिरव्या कलरचे। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा। इथे किती मोठा मासा आहे, व्हाईट कलरचा आणि ब्लॅक पण आहे। इथे तर खूपच मोठे मोठे मासे होते, पूर्ण व्हाईट कलर होता त्याला। हा पहा किती छान मासा आलाय। इथं ना मधून घुसून जायचं होतं आणि काच वगैरे होतं पूर्ण पॅकिंग, पण आपण असं बाहेरून दिसतोय का तिथेच आहे मासेजवळ। अगोदर इथं माझी वहिनी घुसून गेली होती, नंतर मग मी जात होती। इथं मोठा भाऊ, आमची पूर्ण फॅमिली फिरायला गेली होती तेव्हाच हे व्हिडिओ काढला होता। हे पाय वेगवेगळ्या प्रकारचे मासे, म्हणजे असं वाटत होतं की एकदम माशा जवळ आहोत आम्ही। ते पहा इथं अर्णव उभा होता आणि वरून मस्त पाणी येत होतं। अर्णव आणि